हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दर्शनाज लाईफस्टाईल. मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ढाबा स्टाईल चटपटीत आलू पराठ्याची रेसिपी. खूप साऱ्या मैत्रिणींनी मला कमेंट केलेले आहे की माझे आलू पराठे फाटतात, तुटतात. पराठे बनवायला फार अवघड आहे, मला बिलकुल जमतच नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. एकदम छान बनणारे भाजी, एकदम कॉर्नर टू कॉर्नर जाणार आहे. त्यासाठी मी काय घेतलेलं आहे तर चला पाहूया. त्यासाठी मी घेतलेल्या 8 ते 10 लसणच्या पाकळ्या, त्याला मी कुटून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हिरवा कढीपत्ता. त्यानंतर मी मसाल्यासाठी टाकत आहे त्यामध्ये जिरा, मोहरी, हळद, चाट मसाला, धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. यामध्ये मी टाकणार आहे एक मॅजिक मसाल्याचं पॉकेट. त्यानंतर मी घेतलेलं आहे 5 ते 6 आलू बॉईल. आलूला आपल्याला हाफ करून बॉईल करायचं नाही आहे, अख्खे आलू बॉईल करून घ्यायचे आहे. त्यानंतर घेतलेले आहे 2 कांदे आणि तेल. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला आलूला मॅश करायचं नाही आहे, फोडून घ्यायचं नाही आहे हाताने, आपल्याला ह्याला खिसून घ्यायचं आहे. मी मीडियम ह्याच्यावरच खिसून घेत आहे, जेणेकरून आपले आलू पराठे बिलकुल फाटणार नाही, लाटण्यासाठी एकदम सोपे जातील. मी सगळे जे आलू आहे ह्याला अशाच पद्धतीने खिसून घेत आहे, जेणेकरून आपले पराठे एकदम सॉफ्ट आणि छान बनतील. त्यानंतर लगेच आपण फोडणीची तयारी करूया. सगळ्यात पहिले मी घेतलेलं आहे तेल. त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी टाकणार आहे जिरा, मोहरी. जिरा मोहरी चांगली तडकली की त्यानंतर टाकणार आहे लसणच्या पाकळ्या. सगळ्यात आधी लसण टाकायचं आहे, जेणेकरून पराठ्यामध्ये लसणचा फ्लेवर एकदम छान येईल. आणि जेव्हा आपलं लसण लाल होईल त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे कांदे. तुम्ही यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट न वापरता लसण अख्खा आहे त्याला कुटून घेतल्यावर याचं टेस्टमध्ये काय चेंज येईल तुम्ही पाहू शकता. एकदम छान टेस्ट येईल. त्यानंतर कांदा टाकल्यावर यामध्ये मी टाकत आहे कढीपत्ता. आपल्याला कांद्याला जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे, जेणेकरून ह्याचं जे कलर आहे ते चेंज होईल. त्यामुळे आपल्याला ह्याला थोडंसं ट्रान्सपरंटच होऊ द्यायचं आहे, पिंकिश ब्राऊन होऊ द्यायचं आहे. त्यासाठी मी ह्यामध्ये टाकत आहे थोडंसं मीठ, जेणेकरून कांदा हे भाजण्यास मदत होईल. ह्याला चांगल्या पद्धतीने हलवून घेत आहे, कारण की ही स्टीलची कढई आहे, ह्यामध्ये बूड हे फार लवकर लागते, त्यामुळे मी थोडंसं हलवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता कांदा हे चांगल्या पद्धतीने पिंकिश ब्राऊन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मसाले. आणि जेव्हा आपण मसाले टाकतो ही आठवण ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम आहे ते एकदम स्लोवर असायला पाहिजे. यामध्ये मी सगळे मसाले टाकलेले आहे. मी चाट मसाला टाकले आहे. जर तुम्हाला चाट मसाला आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडरही टाकू शकता. आणि मॅजिक मसाला तर टाकायला बिलकुल विसरू नका, याच्याने टेस्ट एकदम छान येईल. आणि त्यानंतर मी टाकत आहे यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर. कोथिंबीरीला पण टाकून आपल्याला या मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले जे आलू आपण खिसून घेतलेले होते ते सगळे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद न करता 1 ते 2 मिनटं आपल्याला चालू ठेवायची आहे, जेणेकरून जर आलूमध्ये थोडंसं पाणी बॉईल करताना गेलेलं असेल तर ते पाणी निघून जावं. कारण की जेव्हा आलूमध्ये जर पाणी जास्त असेल त्यानेच आपले आलू पराठे जे आहेत ते फाटतात. त्यामुळे ह्याला 2 मिनटं चांगल्या पद्धतीने आपल्याला शिजू द्यायचं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि दुसरी कुठली रेसिपी जर तुम्हाला हवी असेल त्यासाठी कमेंट करा, ती रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन यायचा प्रयत्न करेन. तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने आपले जे आलू आहे ते मिक्स झालेले आहे मसाल्यामध्ये. या टाईमला मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेत आहे. अजून मित्रांनो, एक गोष्ट आठवण ठेवा, जेव्हा भाजी गरम राहते तेव्हा जर तुम्ही आलू पराठे बनवायचा ट्राय कराल तर तेव्हा आलू पराठे फाटतील. तर त्यामुळे भाजी जी आहे ती थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच मी पराठे बनवायला घेत आहे. गॅसवर ठेवलेला आहे तवा.
मी आलू पराठ्यासाठी घेतलेला पीठ जे आहे ते गव्हाचं, जे आपण नॉर्मल चपातीचं पीठ आहे तेच घेतलेलं आहे. जर तुम्हाला मैद्याचं हा पीठ हवं असेल तुम्ही मैदाही घेऊ शकता, पण प्रेफर करा गव्हाचंच. त्यानंतर मी उंडा बनवून घेतलेला आहे, चांगल्या पद्धतीने गोल पेढा बनवलेला आहे. यामध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकत आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नरला प्रेस करून एक वाटीसारखं शेप बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे आलू पराठे एकदम कुठूनही फाटणार नाही. तुम्ही पाहू शकता तसं वाटीसारखं मी बनवून घेतलेलं आहे गोल. जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्या डबल आपल्याला भाजी घ्यायची आहे, जेणेकरून एकदम कॉर्नरपर्यंत आपली भाजी सगळीकडे जाईल. जर तुम्ही भाजी कमी घेतली तर तुमचे मग पराठ्यामध्ये कुठं कुठं पीठच दिसेल आणि कुठं कुठे भाजी दिसेल. त्यामुळे आपल्याला जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा डबल आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता असं प्रेस करून भाजीला आपल्याला मध्ये टाकायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रेस करून लॉक करून टाकायचं आहे. त्यानंतर मी हलक्या हाताने थोडंसं उंड्याला गोल शेप करत आहे आणि हलक्या हाताने कॉर्नरला लाटून घेत आहे. जर तुम्ही जास्त प्रेशर देऊन जर आलू पराठ्यांना लाटलात तर ते फाटण्याचे चान्सेस जास्त राहतात. मी हलक्या हाताने तुम्ही पाहू शकता कॉर्नरला लाटून घेतलेलं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही घरी ट्राय करून पाहू शकता. ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठी सुद्धा छान आहे रेसिपी. एकदम तुम्ही भाजीसुद्धा आधीच बनवून ठेवली तरी चालते. ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी एकदम मस्त आहे, सोपी आहे आणि झटपट बनणारी आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पराठा लाटून झालेला आहे, कुठेही फाटलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता एकदम कॉर्नर टू कॉर्नर सगळीकडे भाजी गेलेली आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम मी हायवर केलेला आहे आणि पराठा यावर टाकून घेत आहे. तुम्ही पाहू शकता पराठा एक साईड चांगलं भाजलेला आहे. वरी बबल्स जेव्हा दिसतील तेव्हा आपल्याला पराठा फ्लिप करून घ्यायचा आहे. हे भाजण्यासाठी तुम्ही बटरचाही वापर करू शकता, तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता. मी चांगल्या पद्धतीने तूप सगळीकडे एक साईड लावून घेतलेलं आहे. त्यानंतर साईड आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहे. त्यानंतर मी दुसऱ्या साईडलाही तूप लावून घेत आहे. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही बटरचाही वापर करू शकता. तुम्ही पाहू शकता आपला जे पराठा आहे एकदम टमटम फुगलेला आहे. हा पराठा खाण्यासाठी पण एकदम टेस्टी लागतो आणि दिसायलाही खूप टेम्पटिंग दिसत आहे. त्यानंतर पाहू शकता पराठा हा दोन्ही साईडनी चांगला क्रिस्पी भाजून घेतलेला आहे. आपला पराठा खाण्यासाठी एकदम तयार आहे. तुम्ही हा पराठा दही सोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता पराठा एकदम क्रिस्पी झालेला आहे, दोन्ही साईडनी चांगलं भाजलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. मी घरी केलेल्या दहीसोबत हा पराठा सर्व करत आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा पराठा कसा वाटला. हा पराठा दिसायला जेवढं चांगलं झालेलं आहे खाण्यासाठी पण तेवढंच छान झालेलं आहे. ही रेसिपी घरी ट्राय करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा आलू पराठाची रेसिपी कशी वाटली आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.